तिकडे अकोल्यातील तारफाईल परिसरात पतीनं पत्नीसह 3 वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची घटना घडली आहे। शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडलाय। सूरज गणवीर असं पतीचं नाव असून सतत होणाऱ्या वादाला कंटाळून त्यानं हत्या केल्याचं समोर आलंय। मृत पत्नी अश्विनी ही आरोपीची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीपासूनही त्याला एक मुलगी आहे। या दोघींच्या हत्येनंतर तो पहिल्या पत्नीच्या मुलीलाही मारण्यासाठी गेला, मात्र नातेवाईक मध्ये पडल्यानं या मुलीचा जीव बचावलाय। दरम्यान पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर पोलीस ठाण्यात नेत त्याला चोप देण्यासाठी गर्दी झाली होती, मात्र दंगा नियंत्रण पथक बोलावून पोलिसांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानं 4 महिन्याच्या आधी माझ्या पोरीसोबत लग्न केलं। त्याचे काय गुन्हे ते आम्हाला काय माहित नव्हते। याच्या आधी तो 1 महिना चांगला राहिला। 1 महिन्याच्या नंतर माझ्या पोरीला मारहाण करे, ते पण माझ्या पोरीनं सांगलं नाही। 2-3 दिवसाच्या आधी माझी पोरगी आली 25 तारखेच्या 24 तारखेला तिला रक्ताच्या वांत्या झाल्या। यानं खूप मारहाण केली आणि तिला रक्ताच्या वांत्या झाल्या। वांत्या झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यानं दवाखान्यात भरती करून दुसऱ्या दिवशी घरी आणल्याच्या नंतरही मारलं तिला, आणि ते पण आम्हाला तिनं काही सांगलं नाही। नंतर 4 दिवसानं आता घरी आली, त्यानं मारलं तर पहिले नेहरू पार्कात राहिली माई पोरगी आणि धाकानं आली नाही। तिथे वाटलं आईला काय त्रास देवा होतं, हा लोफर आहे, आम्हाला काहीच माहित नव्हतं। आणि त्यानं आज डायरेक्ट माझ्या पोरीला गळा दाबून मारून टाकलं आणि माझ्या नातीला मारून टाकलं। त्याचं काय गुन्हे होते आम्हाला माहितच नाही। सूरज गणवीर या आरोपीने त्याच्या पत्नी आणि ती सावत्र मुलगी याचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास आंबेडकर पोलीस स्टेशन करत आहेत। पती पत्नीचा वाद आहे। सूरज गणवीर आणि आता ही जी महिला आहे त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्यांचे आपसात पती पत्नीतल्या वादातून हा सदर प्रकार घडल्याची शक्यता आहे।